जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पहा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण न्यूज आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, जे की सेट परीक्षा संदर्भात आहे। नुकतंच आता हे प्रसिद्धीपत्रक जाहीर झालं आहे आणि या प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून आपल्याला 2025 मध्ये होणारी जी सेट परीक्षा आहे ही आता नेमकी कोणत्या तारखेला असणार आहे या संदर्भात महत्त्वाची न्यूज आणि महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं प्रकाशित केलेलं आहे, जे की प्रत्येक सेट धारकासाठी महत्त्वपूर्ण आहे, जेणेकरून त्यांना येणाऱ्या 2025 मध्ये होणाऱ्या सेट परीक्षेसंदर्भात एक चांगली बातमी त्यांना मिळेल आणि नेमकी तारीख कोणती आहे आणि त्या दिशेनं ते एक चांगला अभ्यास करू शकेल। म्हणून हा व्हिडिओ मधामध्ये स्किप न करता परिपूर्ण हा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ऑथेंटिक माहिती मिळेल। पहा आता संपूर्ण न्यूज काय आहे। सुरुवातीलाच आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा, म्हणजे आपल्याला माहीतच आहे महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षा 2025 ची ही आता सेट परीक्षा होणार आहे। आता नेमकी केव्हा होणार आहे आपण थोड्या वेळानं पाहणारच आहोत। पहा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा दिनांक तुम्हाला दिसत आहे 27/12/2024, म्हणजे 27 तारखेला हे जे नोटिफिकेशन आहे प्रसिद्ध झालं आहे। आणि या नोटिफिकेशनमध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे ते आता आपण खाली पाहू। परिपत्रक क्रमांक तुम्हाला इथं दिसत आहे ते आता याच्यामध्ये पहा, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेप्रमाणे आतापर्यंत 39 सेट परीक्षांचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पारंपरिक पद्धतीने म्हणजे OMR बेस्ड करण्यात आलेले आहे। म्हणजे आतापर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं 39 वेळा ही सेट परीक्षा ऑर्गनाईज केलेली होती। आता जी 2025 मध्ये होणार आहे ती परीक्षा आता 40व्या क्रमांकाची असेल। म्हणजे आतापर्यंत याच्यामध्ये काय म्हटलं आहे, पारंपरिक पद्धतीने, म्हणजे पारंपरिक म्हणजे काय, OMR बेस्ड म्हणजे काय, ऑफलाईन परीक्षा। OMR शीट भेटते आपल्याला आणि त्याच्यानुसार आपण त्याच्यावर गोल करतो आणि ते प्रश्न सॉल्व करत असतो। म्हणजे आतापर्यंत पारंपरिक पद्धतीने म्हणजे कसं, तर ही ऑफलाईन परीक्षा आतापर्यंत 39 वेळा ऑर्गनाईज केली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं। पुढं पहा, या प्रसिद्धीपत्रकामध्ये काय सांगण्यात आलं आहे, या परिपत्रकाद्वारे सर्व संबंधितांना कळविण्यात येते की 40वी सेट परीक्षा पूर्वीप्रमाणेच पारंपरिक पद्धतीने म्हणजे OMR बेस्ड रविवार दिनांक 4 मे 2025 रोजी आयोजित करण्यात येणार आहे। महत्त्वपूर्ण आहे हा आपल्यासाठी, महत्त्वाचं आहे। आता या परिपत्रकाद्वारे सर्व संबंधितांना म्हणजे जेवढे काही सर्व सेट धारक आहे त्यांना सांगण्यात येते की आता ही जी 2025 मध्ये होणारी जी परीक्षा आहे आता ही 40व्या क्रमांकाची आहे। 40व्या क्रमांकाची ही सेट परीक्षा आहे आणि ही सेट परीक्षा पूर्वीप्रमाणेच म्हणजे पारंपरिक पद्धतीने म्हणजे OMR बेस्ड पूर्वीप्रमाणेच, म्हणजे आतापर्यंत जशी ही परीक्षा ऑफलाईन होत होती तशीच ही सुद्धा यावर्षी सुद्धा 2025 मध्ये सुद्धा ही परीक्षा ऑफलाईनच होणार आहे। पण याच्या अगोदर असा पण एक सूर निघत होता की ही जी सेट परीक्षा आहे म्हणजे महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा ही सुद्धा म्हणजे याच्या अगोदर थोडा सूर निघत होता की आता 2025 मध्ये होणारी जी परीक्षा आहे ऑनलाईन पद्धतीने होईल, असं काही दिवसापूर्वी आपल्याला सांगण्यात आलं होतं। पण आता इथं या प्रसिद्धीपत्रकाद्वारे क्लिअर सांगण्यात आलं आहे की ही जी परीक्षा आहे ही आता पूर्वीप्रमाणेच म्हणजे ऑफलाईन पद्धतीनंच आणि OMR बेस्ड पद्धतीनंच ही परीक्षा होणार आहे। आता ही परीक्षा केव्हा होणार आहे 2025 ची, 4 मे 2025 रोजी आयोजित करण्यात येणार आहे। म्हणजे त्या दिवशी रविवार असणार आहे आणि 4 मे 2025 ला आपली सेट परीक्षा ही होणार आहे। महत्त्वाची आहे, म्हणजे 4 मेला आपला आता टार्गेट ठरला आहे, 4 मेला आपली सेट परीक्षा होणार आहे। इथं आपल्याला क्लिअर सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे आता जे महाराष्ट्रातले प्रत्येक सेट धारक आहे त्यांना एक नवी दिशा आणि एक नवीन टार्गेट आपलं त्यांचं ठरलेलं आहे। आता 4 मेला ही परीक्षा होणार आहे, म्हणून त्या दृष्टीनं आपण आता आपल्या अभ्यासाला चांगलं लागलं पाहिजे। आता आपल्यासमोर एक टार्गेट निर्माण झालेलं आहे, आपल्याला आता डेट समजली आहे। सेट परीक्षा ही आता केव्हा होणार आहे तर 4 मेला होणार आहे, 4 मे 2025 ला ही होणार आहे। आणि
पुढं पहा अधिक याच्यामध्ये काय सांगण्यात आलं आहे. सबब रविवार दिनांक 4 मे 2025 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या 40व्या सेट परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक, अभ्यासक्रम व इतर अनुषंगिक माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे आता फक्त हे सुरुवातीला प्रसिद्धीपत्रक टाकण्यात आलेलं आहे. नंतर ही जी 40वी सेट परीक्षा होणार आहे, जे आपलं विद्यापीठाचं जे साईट आहे त्या विद्यापीठाच्या साईटवर परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक टाकणार आहे, अभ्यासक्रम टाकणार आहे आणि इतर जी अनुषंगिक माहिती म्हणजे याचे फॉर्म केव्हा चालू होणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत चालू होणार आहे, याची संपूर्ण माहिती ही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असं आपल्याला या प्रसिद्धीपत्रकामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. म्हणून आता आपल्याला एक नवीन टार्गेट भेटलं आहे आणि त्यानुसार आपण नक्कीच त्या दिशेनं आपले पाऊल वळवले पाहिजे आणि एक होणारी जी 40वी सेट परीक्षा आहे आपण याच्यामध्ये घवघवीत यश मिळवलं पाहिजे. जेणेकरून आता आपल्याला माहीत आहे MPSCच्या जागा निघतात, सहाय्यक प्राध्यापकाच्या जागा निघत असतात. तर MPSCच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला सहाय्यक प्राध्यापक होता येते आणि त्याला सेट आवश्यक असते. म्हणून हे एक आपलं टार्गेट ठरवून या दृष्टिकोनातून आपण त्या दृष्टीने आपण अभ्यास केला पाहिजे आणि टार्गेट आपण 25 तारीख आपलं 4 मे आपली आता टार्गेट आहे आणि त्या दिवशी आपण ही परीक्षा चांगलं नियोजन करून चांगली मेहनत करून आपण ही परीक्षा पास केली पाहिजे आणि नक्कीच आपण MPSC तर्फे किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा निघतात त्याच्या माध्यमातून आपण आपलं जे स्वप्न असते प्राध्यापक होण्याचं ते आपण साकार केलं पाहिजे. कुलसचिव तुम्हाला दिसते, त्यांचं साईन वगैरे इथं आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. महत्त्वाची न्यूज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. आपला व्हिडिओ आपल्या भावी शिक्षकांना पोहोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा याची माहिती मिळेल. नक्कीच ते सुद्धा या दृष्टिकोनातून अभ्यासाला लागल. पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.